पोटेन्शियोमीटर इज प्रिफर्ड ओव्हर व्होल्टमीटर, म्हणजे कोण चांगला आहे? पोटेन्शियोमीटर चांगला आहे का व्होल्टमीटर? पोटेन्शियल. पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर चांगला आहे. कारण व्होल्टमीटर जे आहे त्यानं पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी किंवा एखाद्या सेलचं ईएमएफ मोजण्यासाठी त्या सेल मधून करंट काढतंय. त्या सेल मधून करंट काढतंय. पण पोटेन्शियोमीटरला त्या सेल मधून करंट काढण्याची गरज नाही, म्हणून एक्झॅक्ट ईएमएफ मोजण्यात येते. ऍडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर तेच आहे, पुन्हा एकदा तेच. ऍट द नल पॉइंट पोटेन्शियोमीटर ड्रॉज नो करंट, therefore it measures true potential difference or true EMF of the cell. Voltmeter measures terminal voltage in a closed circuit. लक्षात घ्या, टर्मिनल व्होल्टेज वेगळं आणि ईएमएफ वेगळं, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. ईएमएफ मधून वजाबाकी केल्याच्या नंतर टर्मिनल व्होल्टेज येत असते. मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. टर्मिनल व्होल्टेज वेगळं आणि ईएमएफ वेगळं. समजा तुमच्याकडे ही सेल आहे, हे सेलचं इंटरनल रेजिस्टन्स आहे. ही अख्खीच्या अख्खी एवढी झाली सेल. आता ह्याचं जर तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स मोजलं, व्होल्टमीटरचा वापर करून मोजलं, तर व्होल्टमीटर असं लावतात. हे व्होल्टमीटर असं लावावं लागतंय. मग व्होल्टमीटर ए आणि बी पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स मोजते. ए आणि बी पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे असते टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल. पण सेलची ईएमएफ काहीतरी ई असते. जर ह्याच्यामधून करंट आय जात असेल तर ई आणि ह्या व्ही मध्ये काय रिलेशन आहे बघा. ई आणि ह्या व्ही मध्ये काय रिलेशन आहे, जे की आपण ऑलरेडी बघितलंय. जे की आपण ऑलरेडी बघितलंय, ई मधून काहीतरी वजा होतंय. समजा थोडक्यात आय आर वजा होतंय ते व्ही येते. एक मोठी सांगलो, म्हणजे ई इज ग्रेटर दॅन व्ही. सेलची ईएमएफ 10 असते, पण हे व्होल्ट मीटर किती मोजतंय? 8 मोजतंय. म्हणजे व्होल्ट मीटरनं जी मोजलेली आहे ती सेलची खरी ताकद आहे का? नाही. नाही. थोडी वजा होते. कशामुळे वजा होते? इंटरनल रेजिस्टन्समुळे. सो व्होल्ट मीटर मेजर्स टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. टर्मिनल म्हणजे सेलच्या दोन टर्मिनलच्या बाजूचं, डावीकडचं टर्मिनल आणि उजवीकडचं टर्मिनल म्हणजे टोक. टर्मिनल म्हणजे टोक. टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. बट ई म्हणजे काय? ईएमएफ ऑफ द सेल. ही आहे खरी ताकद. ईएमएफ ऑफ द सेल कधी मोजता येते? जर सेल मधून करंट, बोला, सेल मधून करंट, सेल मधून करंट काढल्यावर का करंट नाही काढल्यावर? काढल्यावर. हा, हा, काढलं. खरी ताकद कधी काढल्यावर. खरी ताकद कधी मोजता येते? सेलची खरी ताकद काय आहे सांगा, ओरिजिनल ताकद. करंट फ्लो केल्यावर. नाही रे बाळांनो, मी तुम्हाला काय सांगायलो, दोन गोष्टी आहेत. एक आहे ई आणि दुसरा आहे व्ही. सेलची खरी ताकद काय ई. ई. आणि व्ही काय असतंय? त्याच्यामधून थोडं वजा होत. कशामुळे वजा होत हा. आहे ते? तिच्या स्वतःच्या इंटरनल रेजिस्टन्समुळं. त्याला म्हणतात ईएमएफ ऑफ सेल आणि ह्याला म्हणतात टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल. खरी ताकद कोण आहे? ई. EMF. EMF. हा, ई. ही कधीच मोजता येत नाही, म्हणजे शक्यच नाही. ही कधी मोजता येते? जर सेल मधून करंट तुम्ही बिलकुल नाही काढला तर. म्हणजे एखाद्या माणसाचं खरं वजन कधी मोजता येते बघा बरं जरा. काही कळलं का तुम्हाला? हे शक्यच नाही. सहसा मोठ्या माणसाचं तर खरं वजन मोजणं शक्यच नाही. हे कळतंय का तुम्हाला? हे कारण त्याच्या अंगावर कपडे असतातच.
काही झेपलं का रे? हा काही झेपलं का? हो हो. हा. म्हणून तुम्हाला माणसाचं वजन थोडस जास्तच भेटणार कधी पण. मग तसंच आहे, व्होल्ट मीटर काय मोजतंय? व्ही मोजतंय. पण पोटेन्शियोमीटर काय मोजतंय? व्ही मोजतंय का ई मोजतंय? ई ई मोजते. ई ई मोजतंय. कारण पोटेन्शियोमीटर मोजत असताना सेल मधून करंट ड्रॉ करतंय का? नाही. नाही ते झेपलं का? हा करंट ड्रॉ करत नाही पोटेन्शियोमीटर, म्हणून त्यानं खरी ताकद मोजते. सेलची खरी ताकद काय? ई ते का व्ही? करंट ड्रॉ करंट करत नाही. ई ई का व्ही? ई. ई मग व्होल्टमीटर काय मोजतंय? टर्मिनल तो व्होल्टेज. टर्मिनल व्होल्टेज टर्मिनल व्होल्टेज किंवा टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. क्लोज सर्किटची काय गरज नाही. टर्मिनल व्होल्टेज विच इज ऑलवेज लेस दॅन ईएमएफ. ईएमएफ पोटेन्शियोमीटर काय मोजतंय? पोटेन्शियोमीटर काय मोजतंय? ईएमएफ ऑफ सेल. ईएमएफ बिकॉज इट ईएमएफ ड्रॉज नो करंट. पोटेन्शियोमीटर आपण बघितलं, नल पॉईंट काढतो आपण. मग नल पॉईंट काढल्यावर त्या सेल मधून करंट वाहत नसतो. त्याच्यानंतर आपण पोटेन्शियोमीटरचं वायर छोटस वापरतो का लॉंग असते? लॉंग असते. लॉंग मोठं लॉंग. सो युझिंग लॉंग पोटेन्शियोमीटर वायर विथ स्मॉल पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट काय असतो? पोटेन्शियल ग्रेडियंट काय असते? व्ही बाय एल. आठवतंय का? हा मग लेंथ जास्त घेतल्यावर ग्रेडियंट कसं होईल? कमी कमी होईल. मग खूप छोटा ग्रेडियंट असल्यामुळे आपल्याला छोट्यातला छोटा व्होल्टेज ड्रॉप देखील अॅक्युरेटली मोजता येतो. कळलं का? लॉंग वायर वापरल्यामुळे. हो द ऍडजस्टमेंट ऑफ पोटेन्शियोमीटर इज नल मेथड. पोटेन्शियोमीटरचं सर्वात मेन काय? नल. सो इट डज नॉट डिपेंड ऑन गॅलव्हॅनोमीटरचं कॅलिब्रेशन. मेन काय आहे, कधी कधी गॅलव्हॅनोमीटर मध्ये चुका होतात. ते जे गॅलव्हॅनोमीटर वापरले का नाही बाजूला ते. पण इथं आपलं म्हणजे हा त्याचे मार्किंग करण्यामध्ये चुकलं. हे इथं 0 आहे, इथं 5 आहे. इथं पाहिजे होतं 5, त्याच्याऐवजी थोडस इथं बाजूला केलं. किंवा हे 5च्या नंतर इथं एक्झॅक्ट 10 इथं यायला पाहिजे, पण चुकून थोडस जवळ आलं. 15 मग इथं गेलं. म्हणजे कॅलिब्रेशन मध्ये चुका झाल्या, मार्किंग मध्ये चुका झाल्या गॅलव्हॅनोमीटरच्या. मग करंट मोजताना चुकू शकतो. पण आपल्याला गॅलव्हॅनोमीटर मध्ये करंट मोजायच नाही, आपल्याला झिरोच करंट आहे. त्याच्यामुळे ते बाजूचे कॅलिब्रेशन चुकले काय बरोबर आले काय, काय फरक पडतो का? नाही. नाही हम्म. पुन्हा म्हणून म्हणजे ह्या मेथड मध्ये गॅलव्हॅनोमीटरचं कॅलिब्रेशन जरी चुकलं तरी काही टेन्शन नाही. त्यानंतर अ पोटेन्शियोमीटर कॅन मेजर बोथ. ईएमएफ पण मोजता येते आणि इंटरनल रेजिस्टन्स पण. व्होल्टमीटरनं फक्त काय मोजता येते? टर्मिनल व्होल्टेज. पण पोटेन्शियोमीटरनं टर्मिनल ईएमएफ आणि व्होल्टेज इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल दोन्ही मोजता येते. बरोबर? पुन्हा तसलाच प्रश्न, डिसएडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. हा, हे मत आहे. वर काय होते? ऍडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेज आता पोटेन्शियोमीटर व्होल्टमीटर पेक्षा खराब का आहे? नंबर 1, पोटेन्शियोमीटर इज अन इनडायरेक्ट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आणि व्होल्टमीटर घेऊस डायरेक्ट रिडिंग. डायरेक्ट म्हणजे कसं? तुम्ही व्होल्टमीटर लावलं सर्किटमध्ये, ही सेल आहे आणि तिच्या इथं व्होल्टमीटर लावलं की तुम्हाला डायरेक्ट रिडिंग भेटते 5, 6, 7. पण पोटेन्शियोमीटर मध्ये डायरेक्ट रिडिंग नाही भेटत. L1 काढावं लागतंय, L2 काढावं लागतंय, मग त्याचा भागाकार करावा लागतंय, है का नाही? हा डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथडचा अर्थ कळला का? डायरेक्ट हो. मेथड म्हणजे हो जिथे की डायरेक्ट रिडिंग भेटते. मग इनडायरेक्ट मेथड ही कशी आहे? जराशी जास्त कॅल्क्युलेशन करावं लागतात, डोक्याला ताप असतो, साध्या सुध्यांना जमत नाही. पुढे काय म्हणताय? पोटेन्शियोमीटर इज लार्ज, लॉंग अँड लेस पोर्टेबल. व्होल्टमीटर कसं आहे? उगे
गोल डब्बा असते, घेऊन जाता येते कुठे बी. पण पोटेन्शियोमीटर कसा एक टेबल असतो लाकडाचा, त्याच्यावरती वायर फिक्स केलेलं असते, उचललं आणि घेऊन निघाले असं जमतंय का? नाही. नाही. सो पोर्टेबल नाही. पोर्टेबल म्हणजे इथून तिथे नेता येत नाही. व्होल्टमीटर कसं आहे, कॉम्पॅक्ट आहे, इझी आहे, सहज नेता येते. तिसरं, पोटेन्शियोमीटर रिक्वायर स्टँडर्ड स्टेल अँड कॅलिब्रेशन. पोटेन्शियोमीटरला कसं आहे, कॅलिब्रेशन केलेलं पाहिजे. गॅलोनमीटरवर कॅलिब्रेशन पाहिजे. कॅलिब्रेशन म्हणजे मार्किंग. मार्किंग. ओके. ती मीटर पट्टी लागते आहे. सेल एक लागते, ड्रायव्हिंग सेल एक लागते का नाही? नुसतंच ज्या हम्म. सेलचं ईएमएफ मोजायचंय ती जमत नाही. व्होल्ट मीटरला त्या बाजूच्या ड्रायव्हिंग सेलची गरज नाही. माहिती आहे ना, पोटेन्शियोमीटर मध्ये इथे एक ड्रायव्हिंग सेल असते. हो. माहित आहे. त्याच्यानंतर हे असं 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 असं. आणि मग इथं तुम्हाला जी सेल आहे तिचं ते इथं जोडावं लागतंय. पुन्हा इथं हे गॅल्व्हनोमीटर असते, आणि मग ते गॅल्व्हनोमीटर इथं कुठे टच करायचं असतं. तुम्हाला काढायची असते ही सेल, मोजायची असते. आणि स्टँडर्ड सेल, ड्रायव्हिंग सेल म्हणजे ही इथं असते. म्हणजे दोन दोन सेल लागतात. व्होल्टमीटरला अशी काही गरज नाही. डायरेक्ट चिटकवलं E1 च्या भोवती, इथं लावलं व्होल्टमीटर, ते डायरेक्टच तुम्हाला टर्मिनल पोटेन्शियल देत. ठीक आहे. सो डिस्टिंग्विश बिटवीन पोटेन्शियोमीटर अँड व्होल्टमीटर. पुन्हा म्हणजे पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटरवरती भरपूर प्रश्न येतात. तुम्हाला तीन तीन पॉईंट लिहिले की 3 मार्क पडत असतात खरं तर. म्हणजे इकडे 3 पॉईंट आणि इकडे 3 पॉईंट. झालंय आपलं. पोटेन्शियोमीटर यूज टू मेजर ईएमएफ ऑफ द सेल. पुन्हा पोटेन्शियल डिफरन्स पण मोजता येते. म्हणजे ह्या पोटेन्शियोमीटरनं सर्वच मोजता येत असत्या. हे लय महत्वाचं आहे. ई पण मोजता येते. त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स मोजता येते. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स, कळलं का? हो. हो. इंटरनल रेजिस्टन्स आर मोजता येते. म्हणजे पोटेन्शियोमीटर हे खूप वर्साटाईल आहे. बट व्होल्टमीटर इज यूज ओनली टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स और टर्मिनल व्होल्टेज ऑफ ए सेल. इट कॅनॉट मेजर ईएमएफ डायरेक्टली. कळलं? अॅक्युरसी आणि सेन्सिटिव्हिटी ह्याची खूप जास्त आहे. हे एवढं अॅक्युरेट नसतंय, सेन्सिटिव्ह नसतंय. सेन्सिटिव्ह म्हणजे कळतंय का? अॅक्युरेसी म्हणजे करेक्ट मोजणे, आणि सेन्सिटिव्हिटी म्हणजे कसं, फास्ट रिस्पॉन्ड करणे. दोन गोष्टीत फरक आहे. अॅक्युरेसी आणि सेन्सिटिव्हिटी मध्ये फरक आहे. बघा, तुम्ही एखाद्या वजन काठ्यावर उभा टाकलात, तुमचं वजन 60 आहे आणि त्यानं बरोबर 60.1 दाखवलं, तर म्हणजे अॅक्युरेट आहे बऱ्यापैकी. पण जर तुम्ही वजन काट्यावर उभा टाकला तर 60 वजन आहे आणि त्यानं दाखवलं 75, त्याचा अर्थ ते अॅक्युरेट नाही. कळलं? हो. पण सेन्सिटिव्हिटी काय असते, तुम्ही वजन काट्यावर उभा टाकलात आणि भलं हळू 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 हलायले, त्याला त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनला यायला 2 मिनिटं लागायले, तर त्याला म्हणतात लेस सेन्सिटिव्ह. तुम्ही कधी थर्मोमीटर बघितलंय का रे? हो. तुम्ही लॅब मधलं बघितलं नसेल. आता वजन काट्यावर तुम्ही नाही. डायरेक्ट वजन काट्यावर तुम्ही डायरेक्ट उभा टाकलं की लगेच 4 ते 5 सेकंदामध्ये वजन राईट दाखवतंय. पण थर्मोमीटर जर तुम्ही तोंडात ठेवलं तर त्याला बराच वेळ ठेवावं लागतंय ती अॅक्युरेट रिडिंग येण्यासाठी. बरोबर का? हो. तो सेन्सिटिव्हिटी आणि अॅक्युरसी ह्या दोन गोष्टीतला फरक कळला? हो. सेन्सिटिव्हिटी इज द टाइम इंटरवल इन विच द इन्स्ट्रुमेंट रिस्पॉन्ड्स. हे पोर्टेबल नाही वगैरे वगैरे. आता हे तुम्ही वाचून घेताल, हे सर्व झालंय आपलं ऑलरेडी. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द नल पॉइंट पोझिशन ऑफ झिरो डिफ्लेक्शन. नल पॉइंट म्हणजे पोझिशन ऑफ झिरो डिफ्लेक्शन इफ करंट थ्रू द पोटेन्शियोमीटर वायर इज इन्क्रीज्ड और डिक्रीज्ड. पोटेन्शियोमीटर वायर मधून समजा तुम्ही करंट वाढवला किंवा कमी केला, तर काय होईल म्हणते. जर तुम्ही पोटेन्शियोमीटर वायर मधून करंट वाढवला तर काय होत असते, पोटेन्शियल ग्रेडियंट वाढते. पोटेन्शियल ग्रेडियंट वाढते. मुळात पोटेन्शियल ग्रेडियंट काय असते हे जरा माहित असलं पाहिजे. ते भरी E/L असलं. हे बघा, पोटेन्शियल ग्रेडियंट आपण असं समजा, तुम्ही हे ईएमएफ ची ही मेन सेल आहे पोटेन्शियोमीटरची, आणि हे वायर आहे AB.
आता पोटेन्शियल ग्रेडियंट इथून इथपर्यंत म्हणजे काय असते? पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे आय आर असते, बरोबर का? हे पण आपण बघितलंय का नाही? हा. मग तुम्ही करंट वाढवला की पोटेन्शियल ग्रेडियंट वाढलं, बरोबर? कारण रेजिस्टन्स तर सेम राहणार आहे इथलं. हा. पोटेन्शियल ग्रेडियंट व्ही बाय एल पण असते, आणि तेच तुम्ही असं लक्षात घ्या की करंटवर पण डिपेंड करते. पोटेन्शियल ग्रेडियंट करंटवर पण डिपेंड करते. कसं? कारण का तर पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे आता हे डेल्टा व्ही बाय एल हे आहे पोटेन्शियल ग्रेडियंट. परंतु डेल्टा व्ही कशावर डिपेंड करते? करंट इंटू रेजिस्टन्स. म्हणून तुमचं हे करंट वाढवला की पोटेन्शियल ग्रेडियंट वाढतो. एवढं कळलं का? हो. हो. सो रिक्वायर्ड बॅलन्सिंग पोटेन्शियल इज रिच्ड अर्लियर. सो नल पॉइंट शिफ्ट टुवर्ड्स झिरो एंड शॉर्टर लेंथ. म्हणजे मेन काय आपलं नल पॉइंट म्हणजे काय असतो? की गॅल्व्हॅनोमीटर मधून तुमचं झिरो करंट जाणार. गॅल्व्हॅनो म्हणजे थोडक्यात आता मी असा उभा काढतो बघा. ही तुमची मेन सेल आहे, आणि हे उगा असं सोपं काढायलो मी, एकदम सोपं. हे वायर ए, सॉरी हे पॉइंट ए आणि हे पॉइंट बी. आपण इकडून मोजतो बरं का अंतर असा. मग तुम्ही काय केलं? इथे एक सेल लावली आणि हे गॅल्व्हॅनोमीटर लावला नल पॉइंट मोजण्यासाठी. तर तुम्ही जर करंट कमी ठेवला तर इथं नल पॉइंट भेटू लागला होता, तर करंट वाढवल्यावर नल पॉइंट इथंच भेटतो. कारण नल पॉइंट म्हणजे काय असते? ह्या सेलच्या ईएमएफ एवढा इथला पोटेन्शियल डिफरन्स झाला पाहिजे. मग अगोदर करंट कमी होता तर त्याला एवढी लेंथ लागायची. पण आता करंट वाढवला की एवढ्याच लेंथ मध्ये त्याचं काम होऊन चालतं. कमी लेंथ मध्येच त्याला ते पोटेन्शियल डिफरन्स भेटायला आहे का नाही? करंट वाढवला की हम्म. कमी लेंथ मध्येच त्याला ते पोटेन्शियल डिफरन्स भेटतो. सो नल पॉइंट शिफ्ट टुवर्ड्स ए. ए म्हणजे काय? झिरो रिडिंग असते तिथं, आहे ना? इथं इथं आपण काय म्हणतो? हे 0, 1, 2 असे 100 सेंटीमीटर असतात, बरोबर का? हो. हो. सो नल पॉइंट शिफ्ट टुवर्ड्स झिरो रिडिंग किंवा झिरो एंड, शॉर्टर लेंथ ए. कोणता एंड? ए. ए को तो ए आहे एंड, माहिती आहे ना? हा. जर करंट डिक्रीज केला तर त्याच्या उलट नल पॉइंट शिफ्ट टुवर्ड्स फार एंड, लॉंगर एंड, म्हणजे बी. हम्म. बरोबर? हो. हे बाळांनो, हे कळलं का रे? हो. हो. ह्याची काय गरज नाही. पोटेन्शियोमीटरची समरी काय काय बघितलं आपण, हेच फार महत्वाचं आहे. जरा समजून घ्या. एक तर पहिल्यांदा आपण बघितलं पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल. काय बघितलं? की पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. हम्म. हा, पोटेन्शियल डिफरन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. जेवढं पुढे जाताल तसं तसं पोटेन्शियल हो. डिफरन्स वाढत जातो, बरोबर का? हो. त्यानंतर आपण बघितलं पोटेन्शियल ग्रॅडियंट. पोटेन्शियल ग्रॅडियंट म्हणजे व्ही बाय एल. पोटेन्शियल ग्रॅडियंट म्हणजे व्ही बाय एल. आठवते का रे बाळांनो? हो. हो. किंवा के इज इक्वल टू ते व्हीच्या ठिकाणी मग आपण ठेवलं होतं ई आर अपॉन आर प्लस आर. आठवते का? हे पण ठेवलं होतं. ग्रॅडियंटचा फॉर्म्युला हो. पाठ असला पाहिजे. हं? हो. हो. पुढे आपण काय केलं? मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. समजा कुठल्याही कुठल्याही दोन पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स कसा मोजतो आपण? व्ही इज इक्वल टू के एल. किंवा तुम्ही असं म्हणू केएल. शकता, आपण काहीतरी केलं होतं व्ही एपी इज इक्वल टू के एल पी. म्हणजे कोणतेही दोन पॉईंट जर घेतले, आठवतंय का? हो. हो. हा.
त्यानं- चलो, द मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू, म्हणजे हेच फॉर्म्युला आहे, हेच फॉर्म्युला फक्त के लावून इथं लावलाय. मग ते के असंही वापरू शकता किंवा तुम्ही असं लक्षात ठेवा, व्ही इज इक्वल टू, आता व्ही एपी, म्हणजे ए आणि पी पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लाइड बाय, बोला बोला, एल एल ए पी. गुड गुड गुड. त्याच्यानंतर आपण पोटेन्शियोमीटरला वापरलं कंपॅरिझन ऑफ टू एमएफ. कंपॅरिझन दोन मेथडने केलं, एक डायरेक्ट मेथड, दुसरं सम अँड डिफरन्स मेथड. कंपॅरिझन दोन पद्धतीने केलं, डायरेक्ट मेथड, सम अँड डिफरन्स मेथड. डायरेक्ट मेथड मध्ये E1 बाय E2 इज इक्वल टू L1 बाय L2 फॉर्म्युला आला. सम अँड डिफरन्स मध्ये एकतर हा फॉर्म्युला किंवा कंपोनेंडो आणि डिव्हिडंडो वापरल्याच्या नंतर मग हा फॉर्म्युला. ए बाळांनो, जरा हे कळलं का बघा? हो. काय कळलं का? हो हा. कळलं. हा, हे ऑलरेडी हो. दिलंय मी. एक तर तुम्ही नाही तर दोन्हीकडे प्लस करचाल. ए बाबांनो, ह्याच्यामध्ये मॅक्झिमम जणांचं काय होतं रे बाळा, एकच होतंय. काय करते तर कन्फ्युज होऊन बसते तर मग इथं E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2, आणि काय करते सांगा बरं इकडं, L1. असं करते. L1. दोन्हीकडे पण नाही नाही, एकतर इकडं प्लस मायनस करा, नाहीतर इकडं. कळलं का? हो. चूक होण्याचे चान्सेस कळले का? हो. हो. आणखीन आपण, आता बघा इथं हे चूक झालंय जरा. इथं मी काय करतो, एक आणखीन आपण कशासाठी पोटेन्शियोमीटर वापरलं होतं सांगा, आठवतंय का? आठवा बरं जरा. आणखीन एक, आणखीन कशासाठी वापरलं होतं रे, बोला, आठवा. हा, आठवा जरा, काढा नोटबुक काढा, बघा पोटेन्शियोमीटर कशासाठी वापरलं होतं सांगा. आपण शिकलंय. बोला. अरे बघा की, नोटबुक काढून बघा की. उगच 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 माझ्या तोंडाकडे बघू नका रे, स्क्रीनकडे बघू नका. वाचला असेल तर नक्कीच येतंय. पोटेन्शियल, कंट्रोलिंग व्होल्टेज. हा, व्होल्टेज डिवायडर. व्होल्टेज. व्होल्टेज डिवायडर. काय वाचलेलं असल्यावर कळतंय, उगच करते. अजून कशासाठी वापरले? आणखीन एक, आपण बघितलं ना व्होल्ट मीटर आणि पोटेन्शियोमीटर मधला डिफरन्स. व्होल्ट मीटर आणि पोटेन्शियोमीटर मधला डिफरन्स त्याच्यात बघितलंय, व्होल्ट मीटरनं फक्त व्होल्टेज मोजता येईल, पण पोटेन्शियोमीटरनं इंटरनल रेजिस्टन्स पण मोजता येते. आठवलं का हे इंटरनल रेजिस्टन्स? बघा, इंटरनल रेजिस्टन्स आठवतंय का? हे हा. इंटरनल रेजिस्टन्स कसा काढला होता ते, हे की क्लोज करून आणि की ओपन ठेवून L1 आणि L2 अशा दोन लेंथ आल्या होत्या. आठवतंय? हे बघा, डिस्क्राईब द, हाऊ विल यू डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सेल युझिंग पोटेन्शियोमीटर. बरोबर का? हा. इंटरनल रेजिस्टन्स, हे बघा, ही डायग्राम होती, ही सर्किट डायग्राम ही अशी होती. ही की क्लोज करायची आणि ही की ओपन ठेवायची असं. मग बघा आता, काय फॉर्म्युला होता इंटरनल रेजिस्टन्सचा? हा वाला.
कम्पॅरिझन ऑफ फाइंडिंग काय इंटरनल रेजिस्टन्स Resistance ऑफ of सेल. cell. इंटरनल रेजिस्टन्स आर. त्याचा फॉर्म्युला आहे हा. L1 आणि L2. R इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडर म्हणजे हेच आहे, काही वेगळं नाही. हेच हेच फॉर्म्युला व्होल्टेज डिवायडर मध्ये. ठीक आहे. टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स किंवा और ऍज व्होल्टेज डिवायडर. व्होल्टेज डिवायडर म्हणजे जे डिव्हाइस लावलंय ए आणि बी पॉइंट मध्ये. कळलं का बघा जरा हे सर्व. पोटेन्शियोमीटरचं लक्षात आलं का सर्व मग. हो. हो. हे सर्व फॉर्म्युले पाठ पाहिजे. पोटेन्शियोमीटरवरती न्यूमेरिकल जर आपण बघितले एकदम सिंपल असतात. एकदम सिंपल तेच. पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ दिल्या 1.5 मीटर लॉंग. त्याचं रेजिस्टन्स दिलं एवढं. ते एबी वायर असते का नाही, त्याची लेंथ आणि त्याचा रेजिस्टन्स दिले. इट इज कनेक्टेड इन हम्म. सिरीज विथ अ सेल ऑफ ईएमएफ 4 volt अँड इंटरनल रेजिस्टन्स 5 ohm. कॅल्क्युलेट द पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर. म्हणजे हे प्रश्न काय म्हणतोय जरा हे बघा आधी. बघा. हम्म. काय म्हणतो हा प्रश्न. हे असं पोटेन्शियोमीटर वायर दिलंय. ए बी माहिती आहे ना आपल्याला. आणि त्याची मेन ड्रायव्हिंग सेल असं वर असते, आठवते का रे. हो. हो. त्याचं इंटरनल रेजिस्टन्स असतंय. आता हेच पोटेन्शियोमीटर वायर आपण त्याचा वापर करायचा झाला की ह्याला असं उभं उलट करून घेतो, माहिती आहे ना. उभं करून घेतो असं आडवं हो. असं. काय असं करतो, हे असं करतो का नाही असं. पण हो. सुरुवात करताना आपण असं शिकलो होतं, हे आहे पोटेन्शियोमीटर वायर. मग त्या ह्याच वायरला नंतर आपण हे असं 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 करून घेतलं होतं, आठवते का जरा. हो. पण एकदम बेसिक बघितलं की असं आहे. ही तुमची ड्रायव्हिंग ईएमएफ आणि हे वायर. त्या वायरला रेजिस्टन्स असतंय बरं का, ए आणि बी मधले. तर त्यांनी ह्या वायरची लेंथ दिली 1.5 मीटर. त्याचं रेजिस्टन्स दिलंय एवढं. ते ईएमएफ दिलाय 4 वोल्टची. पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला आपल्याला डायरेक्ट माहिती आहे. आणि हा इंटरनल रेजिस्टन्स 5 ओम दिले बघा, हे पण स्मॉल आर. राईट. पोटेन्शियल ग्रेडियंट हेच आहे डायरेक्ट फॉर्म्युला, बरोबर ना. हो. हो. काय सांगा, व्हॅल्यू सांगा बरं. फोर 4 हम्म. into 10. 4 हा, into 10 हे ह्याचं रेजिस्टन्स कळलं ना, हे 10 ओम हा. अपॉन Upon 10 10 plus plus 5 5 इंटू. इंटू 1.5. into 1.5. into 1.5. झालं. के शोधायचं. आता महत्वाचं काय, हे सिम्पलाइज लिहायचं राहिले फक्त. कशाला एवढं के 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 लिहिलंय. इज इक्वल टू दिस.
इज इक्वल टू दिस इज इक्वल टू दिस. पर मीटर आलं, वोल्ट पर मीटर आलं. पर सेंटीमीटर काढायचं असेल बाळांनो, एवढं आलं वोल्ट पर मीटर. आता ह्याला जर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचंय तर कसं करणार तुम्ही सांगा बरं, जरा डोकं लावता का? 1.778 वोल्ट पर मीटरच्या ठिकाणी किती सेंटीमीटर ठेवू शकता सांगा? 100 सेंटीमीटर. 100. कसं आलं काम, कळलं काय? पर सेंटीमीटर काढायचं झालं. मग त्यांनी 100 का ठेवलंय कळलं का? डिवायडेड बाय 100 का केलंय कळलं का? बघा बरं. हा. पण मी तुम्हाला ऍक्च्युली करून दाखवलं. मग काय येते? 0.0178 0.778 वोल्ट पर सेंटीमीटर, म्हणजे वोल्ट पर मीटर मध्ये पण काढला सेंटीमीटर. असेल आणि वोल्ट पर सेंटीमीटर मध्ये पण काढला असेल. मग देअर फोर मी तुम्हाला सांगितलं ना शेवटी कसलं, देअर फोर पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर ऑफ द वायर, असं शेवटी वाक्य लिहायचं असतंय. एक्झॅक्ट मार्क पडायचे असल्यावर हे सांगितलेलं आहे, आठवतंय का? काय लिहिणार सांगा? बोला बोला. पर Per सेंटीमीटर centimeter of wire बोला. is 0.0. 0.01778 volt per meter centimeter. हे झालं उत्तर. शेवटचं उत्तर कधी असेल याचं? सोपं आहे का? चला पुढचा प्रश्न काय म्हणते बघा. हे द रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शिओमीटर वायर is 8 ohm and its length is this. A resistance box and 2-volt battery are connected in series with it. What should be the resistance in the box if it is desired to have potential drop of this? आता हे लय महत्वाचं आहे. काय काय दिले, हे काय दिले सांगा. कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल एल, स्मॉल एल, एवढंच सांगा मेन. Capital R. कॅपिटल आर. चला हे काय दिलंय? Length. लेंथ. Length. कॅपिटल एल. हे काय दिलंय? त्याचं काहीच नाही. हे काय दिलंय? पोटेन्शियल डिफरन्स. Potential. व्ही का ई? E. बॅटरी आहे ना, बॅटरीची ताकद म्हणजे ई. आणि ते सिरीज मध्ये जोडतात. हे काय असं हे वायर असतंय आणि त्याला ही अशी बॅटरी जोडलेली असते. आणि त्या बॅटरीचं एक तर इंटरनल रेजिस्टन्स असते किंवा एखादा रेजिस्टन्सचा बॉक्स असते. इंटरनल रेजिस्टन्स जर बॅटरीचं दिलं नसेल तर समजून घ्यायचं की ते जे बॉक्स म्हटलंय तेच ते इंटरनल रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे, किंवा इंटरनल रेजिस्टन्स बॅटरीला नाहीये असं काही तर समजायचं. दिलं तरच आहे, नसलं तर काय. तसं तर आयडियल बॅटरी नसतेच, असतेच इंटरनल रेजिस्टन्स, पण दिलं नसल्यावर कुठून घेणार? हे बघा, रेजिस्टन्स बॉक्स एक लावलाय म्हणजे मुळात कसं असतंय की इंटरनल रेजिस्टन्स असते, मग ही एवढी झाली सेल, आणि पुन्हा एक इथं रेजिस्टन्स बॉक्स लावलाय त्यानं. हे रेजिस्टन्स बॉक्स म्हणजे ह्याच्यात रेजिस्टन्स असणार, आणि हे सिरीज मध्ये लावलेत म्हणजे हे सर्व सिरीज मध्ये झालं. हे आणि हे वायर हे सगळे तिघं पण सिरीज मध्ये झाले. हे पॅरल मध्ये कधी होते? जर असं काही लावलं तर. बरोबर आहे का? हा. मग आता काय केलंय त्यानं? हे रेजिस्टन्स बॉक्स म्हटलंय, परंतु ह्याच्याविषयी काही दिलंय का? नाही. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ बॅटरी काही दिलंच नाही. ठीक आहे, मग नाही म्हणायचं आपण. आणि त्या इंटरनल रेजिस्टन्सच्या ठिकाणी रेजिस्टन्स बॉक्सलाच आपण स्मॉल आर पकडायचं. काय फरक पडतंय? ते एकूण एकच काम करायला ना. मग आता काय काढायचंय आपल्याला सांगा बरं. हे काय दिले? हे पोटेन्शियल ड्रॉप. म्हणजे काय Potential. दिले? Potential म्हणजे drop. काय? एल आर व्ही एम डी एस काय व्ही. दिले? व्ही काय रे? व्ही तर पोटेन्शियल झालं की रे.
पोटेन्शियल ड्रॉप नाव दिलंय, पण त्याच्या युनिट वरून कळतंय का हे काय दिले ते? व्ही दिले का, ई दिले का, डीव्ही बाय डीएक्स दिले? V by dx. हे पोटेन्शियल डिफरन्स नाही, पोटेन्शियल ग्रेडियंट दिलाय. हे काही कळायलंय का? पोटेन्शियल ग्रेडियंट. तर त्याचं युनिट बघा ना काय. वर व्होल्टेज आहे आणि खाली डिस्टन्स आहे. खाली डिस्टन्स आलं म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट. कळलं का? पोटेन्शियल ग्रेडियंट साठी आपण चिन्ह काय वापरतो? एक तर व्ही बाय एल, किंवा डीव्ही बाय डीएल, किंवा डेल्टा व्ही बाय डेल्टा एल, किंवा आणखीन एक काय वापरतो सांगा? वर वापरलंय, वरच्या प्रॉब्लेम मध्ये. हे के काय आहे? के काय आहे? के काय आहे रे के? तुम्ही वही वाचा रे बाळांनो. वही वाचल्यावर सगळंच कळतंय. ते पोटेन्शियल ग्रेडियंटच आहे की रे के. बघा, आणि त्याचाच हे फॉर्म्युला आहे. आठवलं का? हा. आठवलं का? हो. ह्यालाच हो. के म्हणतो आपण. ह्यालाच के म्हणतो. आणि ह्याचाच फॉर्म्युला आहे ते. ई काहीतरी आर बाय आर प्लस आर काहीतरी काहीतरी एल, असा ह्याचाच फॉर्म्युला आहे. कळलं का? मी जरा एकदा लिहितो इथं तुम्हाला. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे जरा लक्षात येऊ द्या. बेसिक म्हणून लिहितो. नोट. पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू काय काय आहे? पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू काय आहे? त्याला के म्हणतो आपण, किंवा व्ही बाय एल, डेल्टा व्ही बाय डेल्टा एल, डीव्ही बाय डीएल, के. आणि त्याचाच फॉर्म्युला काय आहे? ई आर बाय R आर upon प्लस R plus R into L. आता हे